श्रद्धेने सजलं मंदिर, भक्तीने भरलं वातावरण आणि हर हर महादेवाच्या जयघोषात रंगला श्रावणी सोमवार. हरिहरेश्वर महादेवाचा मनमोहक शृंगार. बागरोजा हडकोतील तरुणाईने जपली श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेची ज्योत. श्रावण मास सुरू होताच शिवभक्तांमध्ये भक्ती आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. महादेवाच्या आराधनेचा हा पवित्र काळ. पूजा, अभिषेक, उपवास आणि धार्मिक उपक्रमांनी परिसर भक्तिमय होताना दिसतो. अहिल्यानगर शहरातील दिल्ली गेट परिसरातील बागरोजा हडको येथील मंदिरातही याच भक्तिमय वातावरणाची अनुभूती आली. दुसऱ्या श्रावणी सोमवारी भगवान महादेवाचा अतिशय आकर्षक आणि मनमोहक शृंगार करण्यात आला. प्राचीन परंपरेची झलक देणारी सजावट आणि आकर्षक रूपातील महादेवाचं दर्शन भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरलं. यावेळी मोठ्या भक्तिभावाने महाआरती करण्यात आली. आरतीच्या वेळी परिसर हर हर महादेवाच्या जयघोषाने दुमदुमून गेला. तदनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेतला. मात्र या संपूर्ण आयोजनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग. आजच्या काळात मोबाईल आणि विविध व्यसनांच्या आहारी जाणाऱ्या तरुणाईसमोर बागरोजा हडकोतील युवकांनी एक वेगळाच आदर्श निर्माण केलाय. या धार्मिक उपक्रमासाठी हे तरुण 3 ते 4 दिवस आधीपासूनच तयारीला लागतात. सजावट असो, फुलांची आरास असो किंवा कार्यक्रमाची व्यवस्था, प्रत्येक जबाबदारी ते सेवाभावाने पार पाडतात. विशेष म्हणजे महिला भगिनी, युवती आणि ज्येष्ठ नागरिकांचीही या उपक्रमाला मोठी साथ मिळते. श्रावणाचं खरं महत्त्व केवळ पूजेत नाही, तर श्रद्धा, संयम, संस्कार आणि सेवाभावात आहे. आपल्या पूर्वजांनी जपलेल्या धार्मिक परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम अशा उपक्रमातून होतंय. व्यसनापासून दूर राहत धर्म आणि संस्कृतीच्या कार्यात स्वतःला झोकून देणाऱ्या या तरुणाईचा आदर्श निश्चितच प्रेरणादायी आहे. भक्तीची परंपरा, सेवाभावाची साथ आणि संस्कृती जपणाऱ्या तरुणाईमुळे बागरोजा हडकोचा हा धार्मिक सोहळा ठरला श्रद्धेचा अविस्मरणीय अनुभव. गेल्या वर्षभरापासून हरिहरेश्वर मित्र मंडळाच्या माध्यमातून दर सोमवारी महादेवाची विविध शृंगार करून महाआरती केली जाते. आजचा हा आमचा हरिहरेश्वर मित्र मंदिराचा 52वा सोमवार होता आणि प्रत्येक सोमवारी मोठ्या उत्साहाने आणि तितक्याच जल्लोषात सर्वजण आरतीला उपस्थित राहतात आणि मोठ्या उत्साहाने आणि धार्मिकपणे आरती केली जाते. या श्रावण महिन्यामध्ये हा दुसरा सोमवार आहे. या सोमवारी महाकाल अवतार महादेवाचा हा शृंगार महादेवाला करण्यात आलेला आहे आणि भक्तिभावाने परिसरातील सर्व नागरिक या आरतीला उपस्थित राहतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात. असंच पुढच्या सोमवारी विविध प्रकारचं शृंगार करून पूर्ण श्रावण महिना हा मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करणार आहोत आणि त्यानंतरही वर्षभर ही आरती चालूच राहील दर सोमवारी. त्यात कोणत्याही प्रकारचा खंड पडणार नाही. मंडळाचे तरुण कार्यकर्ते सदस्य गौरव गोस्के असतील, प्रसन्न नागपुरे आणि त्यांची सर्व टीम परिसरातील सर्व युवकांना घेऊन हा उपक्रम राबवत आहे. परिसरातील सर्वच नागरिकांना आणि भाविक भक्तांना याचा मोठ्या प्रमाणावर आनंद होतो की तरुण मुलं आज या धार्मिक कार्यात सहभागी होत आहेत. अहिल्यानगर शहरात दिल्ली गेट भागात बागरोजा हडको येथे श्री हरिहरेश्वर मंदिर दर 1 वर्ष झाले आम्ही आरती दर सोमवारी चालू केलेली आहे. सुरुवातीला आम्हाला वाटलं नव्हतं की याचं स्वरूप इतकं वाढेल की आज आमचं आता 1 वर्ष झालं एवढं स्वरूप वाढलं आहे. तर या आमच्या मंदिराचं आरती चालू केल्यावरचा आज पहिलाच म्हणजे हा श्रावण महिना हा पहिलाच आहे. तर आजचा दुसरा श्रावणी सोमवार निमित्त आम्ही महाकालेचं हे शृंगार केलेला आहे. दुसरी गोष्ट, आम्ही या भागात ज्या मंदिराच्या परिसरातले सर्व नागरिक आम्हाला चांगलं सहकार्य करतात. त्याचबरोबर आमची जी तरुण पिढी आहे, मंडळाचे जे कार्यकर्ते यासाठी झटतात ते सगळे तरुण आहे. एकीकडं जे तरुण वर्ग जो व्यसनाकडे गेलेला आहे की आज महादेवाच्या नावाखाली गांजा पिणं वगैरे वगैरे, हे कुठलेही पोरं आम्ही त्या भागात पडत नाही. ज्या दिवशी आज सोमवार असतो त्याची तयारी ही गुरुवारपासूनच चालू केली जाते. कोण आरतीला आहे, कोण येणार आहे, कोणाचा प्रसाद ठेवायचा आहे, आज काय डेकोरेशन करायचं आहे, थीम कोणती आहे, या सर्व गोष्टींची पूर्तता म्हणजे आम्ही आठवड्याभरच याच गोष्टीत पडलेलो असतो. दुसरी गोष्ट की आम्ही या आरतीद्वारे एक संदेश असाही दिलेला आहे की व्यसनाकडे जाऊ नका,
एक धर्माच्या कार्यात सहभागी व्हा, भक्तिमय वातावरणात दर सोमवारी येत चला, तरुणांना देखील संदेश दिलेला आहे.